ठाणे तहसील कार्यालयाची अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त मिरवणूक, कायद्याचं पुस्तक आणि न्यायाच्या आशेने चाललेली लोकभावना. कधी पोवाड्याच्या तालात, कधी अभंगाच्या शांत लयीने, पण आज ठाण्याच्या तहसील कार्यावसात एक गोष्ट ठामपणे सांगितली गेली. मराठी ही केवळ घराघरातली नव्हे तर न्यायालयातही ऐकू येणारी भाषा आहे. 3 ऑक्टोबर रोजी मराठी अभिजात भाषा दिवस साजरा करताना ठाणे तहसील कार्यालयाने आयोजित केलेल्या दिंडीत एक दृश्य लक्ष वेधून घेत होतं. हातात कायद्याचं पुस्तक घेऊन चालणारे कर्मचारी हे केवळ प्रतीक नव्हतं, ती मराठी भाषेच्या सामाजिक जबाबदारीची जणू जाहीर वाचकच होती. मराठी ही न्याय देणारी भाषा आहे, विशेषतः शेतकरी, गरीब आणि न्यायाच्या वाटेवर वाट हरवलेल्या सामान्य माणसासाठी. तहसील कार्यालयाच्या या उपक्रमात ही भावना स्पष्ट जाणवत होती. घोषवाक्यांमध्ये, पाट्यांमध्ये आणि अगदी चालण्याच्या लयीतही. यावेळी दिंडीत सहभागी शासनाच्या निर्णयांनी भाषा अभिजात ठरते, पण लोकांच्या व्यवहारात ती न्यायदायी ठरते, तेव्हाच तिचा अर्थ पूर्ण होतो. तहसील कार्यालयाचा हाच प्रयत्न जाणवला. भाषा केवळ गौरवासाठी नव्हे तर संविधानाच्या मूल्यांशी जोडलेली असल्याची जाणीव करून देणारा. कायद्याचं पुस्तक उचलून दिंडीत चालणं म्हणजे मराठीला न्यायाचा चेहरा देणं, फक्त शब्दांचा नव्हे तर कृतीचा. आज ठाण्यात मराठीने चालून दाखवलं, मूकपणे पण ठामपणे. न्यायाच्या बाजूने या दिंडीचे आयोजन ठाणे तहसील कार्यालय यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार उमेश पाटील, नायब तहसीलदार दिनेश पैठणकर, नायब तहसीलदार दत्तात्रय बेर्डे, नायब तहसीलदार गोरख फडतरे आणि संपूर्ण तहसील कार्यालयाचे कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. ऑक्टोबर महाराष्ट्र शासनाने अभिजात मराठी भाषेचा दिवस साजरा करावा म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला आवाहन केलं आणि त्यानिमित्तानेच आम्ही आज आगळा वेगळा कार्यक्रम घेतलेला आहे. वास्तविक सगळ्यांना प्रश्न पडला असेल की तहसीलदार कार्यालयामध्ये दिंडी कशी. सहसा आपण काय म्हणतो की ज्ञानोबा महाराजांच्या मंदिरातून दिंडी निघते, मराठी भाषेच्या अनुषंगाने शाळेमधून दिंडी निघते, पण आम्ही आवर्जून आज तहसीलदार कार्यालयामध्ये दिंडी काढलेली आहे आणि ती पण ज्या मराठी पुस्तकाच्या अनुषंगाने, ज्या कायद्याच्या पुस्तकाच्या अनुषंगाने आम्ही मराठी माणसाला, जो तळागाळातला शेतकरी आहे, ज्याला केवळ मराठी भाषा कळते, अशा मराठी माणसाला ती सोपी भाषा जी आहे मराठी भाषा, त्या कायद्याच्या भाषेतून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो आणि त्या न्याय पुस्तकं जे आहे ते मराठी भाषेत नाही आणि त्याचीच आम्ही दिंडी काढलेली आहे, जेणेकरून आज अभिजात भाषेचा, आज मराठीचा मोठा दिवस आहे आणि त्या जनजागृतीसाठी की बाबा मराठी भाषेची जनजागृती झाली पाहिजे, मराठी भाषा ही मनामनात रुजली पाहिजे, त्याचं महत्त्व कळलं पाहिजे. आज या मराठी भाषेमुळेच आज आम्ही मराठी कायद्याच्या अनुषंगाने तळागाळातला जो पण शेतकरी आहे, ज्याला इंग्लिश कळत नाही, हिंदी कळत नाही, परंतु मराठी कळतं, अशा सगळ्या लोकांना आम्ही न्याय देऊ शकलो. जो आम्ही न्याय निर्णय देतो तो न्याय निर्णय त्याला तो कळतो आणि त्या निर्णयाने त्याला समाधान मिळतं. अशा प्रकारची आमची संकल्पना होती आणि या संकल्पनेतच आज आम्ही मराठी अभिजात भाषेची आज जो दिवस आहे त्या निमित्ताने आम्ही दिंडी केली. आपली मराठी भाषेला मराठी भाषेचा गौरव व्हावा, मराठी भाषा शिकवती पूर्ण सगळं संदर्भ व्हावं यासाठी आहे आणि हा 15वा साजरा केला जातो सप्ताह. त्याच्यामध्ये आपल्या मराठी भाषेतून शिकवलेलं मराठी भाषेचं महत्त्व सर्वांना समजावं, सर्वसामान्य सर्व व्यवहारात मराठीतून बोला हा एक मागचा उद्देश आहे आणि त्यानिमित्तानं आज या म्हणजे जिल्हाधिकारी महोदयांच्या माननीय उपविभागीय अधिकारी ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली या दिल्लीचं आयोजन केलं आहे. या दिल्लीत आमच्या कार्यातील सर्व स्टाफ, सर्व मंडळ अधिकाऱ्यांची सहभागी झालेले आहे आणि याच्या माध्यमातून जनतेला जास्तीत जास्त
मराठी भाषेविषयी आपलं महत्त्व होईल अशा अपेक्षा आहे.